लक्ष्मी सगळे डिझाईन आय स्कूल मध्ये डिझाईन. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असणार. तर आजचा व्लॉग आहे माझा इव्हनिंग रुटीनचा. सो मी इव्हनिंग रुटीनला मी जे काही आज करणार आहे ते मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आधी संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि मी दिवाबत्ती करायला घेतली, झाडू मारून दिवाबत्ती करायला घेतली आणि मस्त असा छान दिवाबत्ती झालेली आहे माझी. आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर बाहेरची लक्षात आलं की मी एकदम बाहेरची लाईट लावली नव्हती. सो मी बाहेरची लाईट लावली आणि संध्याकाळचं रुटीन काही फारसं काही इतकं म्हणजे आपण जसं सकाळचं जेवण बनवतो ना तसं संध्याकाळी का आपण बनवत नाही. झालेली आहे आणि आता मी सुरुवात करणार आहे माझं इव्हनिंगचं जे रुटीन आहे. दुपारची भांडी मी ठेवली होती तिथे. ॲक्च्युली मी बास्केटमध्ये नाही ठेवत आता, कारण मी बास्केट जास्त यूज नाही करत. सो मी आता इथे कट्ट्यावरती लावून ठेवते, कारण त्याचा कसा कट्टा पण धुवून टिकतो व्यवस्थित. मग त्याच्यामुळे मी आत्ताच जस्ट भांडी लावली, दिवाबत्ती केली आणि आता मी किचनमध्ये आहे. आणि आता मी विचार करते, कारण आमच्या डिझाईनला बऱ्याच दिवसापासून काहीतरी खायची इच्छा होते. सो म्हटलं की, आणि ती जी रेसिपी आहे ती तिने नेटवरतीच रील्समध्ये बघितली आहे आणि ती माझ्या मागे लागली की मम्मा ही बनव, एकदा तरी बनव. सो मी आज ते तिला बनवून देणार आहे आणि मी सुद्धा ट्राय करणार आहे, कारण दिसायला खूप टेम्पटिंग आणि खूप यम्मी दिसत होती ती. सो आम्ही आज ट्राय करणार आहोत आणि आज जेवणाचा बेत तसा मी दाल खिचडीच करणार आहे. सो व्हिडिओ नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट सुद्धा करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काय केलंयस? मॅगी बनवणार आहे आज मी. रीलमध्ये बघितलेली, असं सांग की मी सांगितलंय त्यांना ऑलरेडी की जिजानी रीलमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला मी नाव सांगते त्याचं, व्हायरल मॅगी चाट असं काहीतरी नाव आहे. सो आम्ही आज ते बनवणार आहे, कारण जिजाईला प्रचंड खायची इच्छा झालेली आहे ते. सो हां, तिखट खायची इच्छा आहे तिची. सो म्हटलं चला आपण बनवूया, बघूया कसं होतंय ते. आणि दिसायला पण खूप यम्मी दिसत होतं ना ते. हां, दिसायला खूप यम्मी दिसत होतं. सो आमचं कसं होतंय ना ते आम्ही नक्की सांगू. जिजाई तुम्हाला सांगेल कसं झालेलं आहे ते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय. दिवाबत्ती लावून आली मी मगाशी आणि हा पोरगा आता तिथे गेला आणि ह्याने बघा कसं भंडाराच लावून आलेला आहे, है ना? तांदूळ घेतलं, डाळ घेतलं आणि असे तांदूळ ऍड केलेले आहेत. आणि तुम्हाला खायचं ना मी डिझाईन सगळे डिझाईन आय स्कूल मध्ये डिझाईन. मला चॅनल सबस्क्राईब करा, नाही सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आता तुम्ही ऐकलंत की जिजाई सबस्क्राईबला सरप्राईज असं बोलते, म्हणजे तिला अजून ते प्रोनाऊन्सिएशन नीट जमत नाही आहे करायला. सो आता मी घेतलेली आहे आणि दाल खिचडी करायला. पण मसाल्याचा डब्बा सुद्धा साईडला घेऊन ठेवलेला आहे आणि मी जे तांदूळ आणि मूग डाळ जी घेतलेली त्याच्यामध्ये मी म्हणजे दाल खिचडीमध्ये मी शेंगदाणे सुद्धा टाकते, कारण आम्हाला शेंगदाणे खूप आवडतात. सो मी याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा ॲड करणार आहे. आणि आता मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्याला फोडणी देऊया. शिरा टाकते थोडासा, त्याच्यानंतर कढीपत्ता आहे माझ्याकडे. थोडासा कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित करून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया टमाटर. कांदा खूप कोल्ड आहे, टमाटो ॲड करते. तुम्ही यावेळेला घरचं तिखट नाही केलेलं आहे आणि मी यावेळेला लाल तिखट वेगळं घेतलेलं आहे. लक्ष्मीचं घेतलेलं आहे, फक्त बेडगीचं नाही, बेडगी मसाला नाही घेतला आहे. तिखट मसाला घेतलेला आहे तिखावाला फक्त. आणि त्याला म्हणजे आपण थोडासा जरी पूर्ण 1 चमचा आपण कशातच टाकू नाही शकत. मी खूप अर्धा चमचाच टाकते, कारण खूप तिखट होतं आणि त्याला कलरही खूप छान येतो. आता तुम्ही बघू शकता मी हाच मसाला आता यूज करते. हा एवढाच मसाला मी आता टाकणार आहे, कारण की प्रचंड तिखट होतो हा, त्याच्यामुळे थोडीशी हळद. आणि तसं पोरांसाठीच थोडंसं नॉर्मल तिखट, आणि माझ्या नवऱ्याला पण जास्त तिखट आवडत नाही, कारण आणि मी खूप जास्त तिखट खाणारी आहे, कारण माझ्या घरी सुद्धा खूप जास्त तिखट खायचे. सो मला खूप तिखट खायची सवय, पण आता ही लोक खात नाही
पण आता फार कमी केलेलं आहे. पण मला जेव्हा कधी खायला असं तिखट एकदम तिखट असं काही खायला भेटलं ना मी नक्कीच करते. सो इथे माझी खिचडी शिजत होती आणि म्हटलं त्याच्या आधी मस्तपैकी ॲव्होकाडो ज्यूस आणि ॲपल ज्यूस आपण दोन्ही मिक्स करूया, त्या दोघांची स्मूदी बनवूया. सो मी इथे एक ॲव्होकाडो घेतलेला आणि एक ॲपल घेतलेला. सो त्याची मस्त मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आणि छानपैकी दूध आणि साखर थोडीशी टाकून मस्त त्याची स्मूदी बनवली. वरनं ड्रायफ्रुट्स काजू हे टाकले, काजू आणि बदाम टाकले आणि फ्रीजरला ठेवली थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर इथं आम्ही बनवत आहोत आता ते व्हायरल मॅगी चाट. सो आता मी त्या मॅगीचे खूप बारीक बारीक तुकडे करायचे होते आणि मग मी ते मस्त तुकडे थोडेसे तेलामध्ये परतून घेतले पॅनमध्ये आणि खूप छान म्हणजे असं दिसायला तर खूप छान दिसत होतं. ॲक्च्युली मी ही रील इन्स्टावरती असेच स्क्रोल करता करता आली होती आणि बरेच टेम्पटिंग असे डिशेस देत होते. त्या मॅगीची डिश बघितल्यावरती जिजायचं चाललेलं होतं की हीच डिश बनवायची, आपण एकदा ट्राय करूया. आणि खटपट जास्त काही नाही पण त्याला ॲक्च्युली सामान भरपूर लागतं. सो आता तुम्ही बघत आहात मी किती सगळे सॉस वापरले आहेत. पहिला मी टाकलेला आहे शेजवान सॉस, थोडासा सोया सॉस ॲड केलेला आहे, त्याच्यानंतर टमॅटो केचप ॲड केलेला आहे, थोडंसं विनेगर घेतलेलं आणि आय थिंक मॅगीमध्ये जो पाऊच असतो तो मॅगी मसाला आणि एक एक्स्ट्रा मॅगी मसाल्याचा पाऊच तोसुद्धा आणि जी आपण जी फ्राय केलेली मॅगी थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत ती म्हणजे सॉटे केलेली फक्त थोड्याशा तेलामध्ये ती ॲड केलेली आहे. आणि जिजाईची तुम्ही एक्साइटमेंट बघू शकता कशी तिचं एकदम खूप हे चाललेलं की मम्मी कधी बनवते आणि मी कधी खाते असं झालेलं तिला. आता मी मॅगी मसाल्याचा पाऊचसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला आणि असं छानपैकी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये जाणार आहेत कांदा जाणार आहे, टमॅटो जाणार आहे आणि कोथिंबीर आपण वरनं टाकायची. कांदा टमॅटो मी ॲड केला आता. सो जिजाईची एक्साइटमेंट एवढी होती की जिजाईला असं दाखवायचं होतं की मी बनवते. मग पप्पा पण होते तिचे घरी, सो तिला असं दाखवायचं होतं की मी बनवली आहे. सो आम्ही एक असं काहीतरी चिप्सचं पॅकेट, एक तिखट थोडंसं आणि कुरकुरे नाही भेटलेले, सो हे कुरकुरे टाईपमध्ये असं काहीतरी भेटलं होतं ते घेऊन आलेले हे. आणि त्याच्यानंतर मस्त आम्ही थोडंसं ते मिक्स करायचं होतं, म्हणजे तुकडे करायचे होते चमच्याने. सो जिजाईला म्हटलं की ते तुझ्याने होणार नाही, ते मी करते, बाकीचं तू मिक्स कर. मग हे पटापटा असं मिक्स करून घेतलं आणि ॲक्च्युली ना हे जेव्हा होतं ना म्हणून मी हे लास्ट ठेवलं बनवायचं, कारण की ते कुरकुरीतच खूप छान वाटतं खायला जेव्हा झाल्या आणि नंतर कोथिंबीरने गार्निश केलं. सो आता असं काहीतरी दिसत होतं बघा, किती छान दिसत आहे ती भेळ, मॅगी भेळ. मी त्याला मॅगी भेळ बनेल पण इतकी यम्मी झालेली ना, खूप छान वाटत होती खायला. सो आम्ही आता जेवायला घेतलं. चला तर आम्ही आता जेवून घेतो. आम्ही दाल खिचडी आणि मॅगी चाट आम्ही मस्त एन्जॉय करतो. सो तुम्हीही एकदा ट्राय करा आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.